नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या प्रसाद ट्रेकिंग ब्लॉगमध्ये. आता वाजले 7:40 झालेत आणि आपण घरून निघालोय खाली करायसाठी. काल आलो होतो घरी, एक दिवस मुक्काम गेला, नादा करणं निघालोय. आपल्या सूर्यदेवांचं दर्शन करून पुढच्या प्रवासाला सुरुवात आपल्या. बघा आता जाऊन किती वाजता खाली होती काय. काल तर ह्या पाठवल्याचा फोन आला की या म्हणून, पण म्हणलं नाही, आज जरा काम आहे घरी, त्याच्यामुळं आज नाही येणार, उद्या येतो म्हणून. आता आज चाललोय, बघूया आता किती वाजता खाली होते काय. एकतर तिथं विषय असा की सगळं जॅकेट, हेल्मेट, बूट सगळं लागतं. मोबाईल गेटवर ठेवावा लागतो. तर तिथे गेलं बघू जसं काय काय होतं, नियम कितीचे. आता 6 महिन्यात नाही, आता परत चालू आहे तिथे त्या कंपनीत खाली करायला. तर बघूया कसं काय. आणि कसं आहे, खाली झाली तर बरं लवकर, नाही तर काय होतं परत संध्याकाळी घेतात मग 8-9 वाजता खाली. आता दुपारनंतर झाली का नाही, दुपारनंतर एंट्री केली, गाडी होती संध्याकाळी खाली 7-8च्या नंतर. मग बाहेर निघायला मग परत माघारी यायला 11:30-10 वाजता, 10-10:30 वाजता जायला घरी. मग जेवायला यायला उशीर होतो. त्याच्यामुळे आता बघू सकाळचं लवकर चाललो आहे. सकाळी उठलोच होतो 6 वाजता. मग आंघोळ वगैरे करून डबा घेतला, डबा घेऊन आता निघालो आहे. बघूया आता किती वाजता पोचतोय. बहुतेक मला वाटतं काहीतरी 9-9:15च्या आसपास आपण पोचल तिथं कंपनीत. एंट्री 9:30ला केली म्हणजे कसं होतं, लवकर येतं. 9:30ला एंट्री केली तर 10-10:30च्या आसपास गाडी आधी येतात. आता शेवट त्यांच्या ह्याच्यावर असतंय ना विषय. कसा माल असला तर गाडी कधी आधी बी घेत नाही, ती नसला तर लगेच खाली पण होती गेल्या गेल्या. स्टॉकमध्ये माल नसला तर गाडी गेले बी आत घेतात, लगेच म्हणते ये घेऊन, असा विषय होतो. खाली पण लगेच होती, अर्ध्या-पाऊण तासात खाली होती गाडी. आता 6 महिन्यानं तिथं चाललो. आता बघूया तिथं कशी काय कंडिशन आहे काय. सूर्यदेव सकाळी बघा कसे दिसतात. आता आलो आपण नेराच्या जस्ट अलीकडेच आहे, पाडेगाव फाट्यावर आहे. आता आपण नेरामधून आपल्याला सरळ जायचं आहे मोरगावच्या देवाचं दर्शन घेऊन, गणपतीचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहे. दर्शन घ्यायला बघू, माघारी आलो तर थांबेल, नाहीतर जाताना काय होणार आहे, आपल्याला जायचं आहे अर्जंट, त्याच्यामुळं उशीर होणार आहे जायला. तरी आपलं बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन पुढचा प्रवास आपण चालू ठेवणार आहे. तर मित्रांनो, आपण आलो आता मोरगावमध्ये. बघू शकता सकाळचा मोरगावचा व्ह्यू. आता इथून किती 30-35 किलोमीटर राहिले आपल्याला कंपनीत पोचायला. 30-35 किलोमीटर नंतर आपण डायरेक्ट कंपनीतच पोचणार आहे. तर बघू का, आता गणपतीचं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं होतं डोक्यात, पण परत उशीर झाला. आता वेळ पण झाला बघा. आता 8:30 वाजल्यात. 9:30 पर्यंत पोचायचं एका तासात आपल्याला. त्याच्यामुळे बाहेरून बाहेरनं दर्शन घेऊन निघणार आहे आपण. इकडं जातो ते बारामतीला जातो, इकडं जेजुरीला. आणि तसं आतमध्ये मंदिर आहे गणपतीचं मोठं, मोरेश्वर गणपती. आणि आपल्याला जायचं सरळ चौफुला. चौफुल्यावरून मग आपल्याला सोलापूर हायवे लागतो, पुणे सोलापूर हायवे. तिथून राईट मारून मग राईट मारल्यावर एक 10 ते 12 किलोमीटरवर कुरकुम गाव आहे. त्या कुरकुम गावात आपल्याला गाडी खाली करायला जायचं आहे. चौफुला किती किलोमीटर दाखवते बघा, 23 किलोमीटर चौफुला दाखवते. तिथून आपल्याला 10 ते 12 किलोमीटर जायचं खाली करायला. म्हणजे 23-33-35 किलोमीटर आपल्याला अजून रनिंग आहे.
35 किलोमीटर निघाय आपलं 9:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे. 9:30 वाजता एंट्री केली म्हणजे आपली गाडी दुपारपर्यंत, जमलं तर दुपारपर्यंत बाहेर निघाल, नाही तर मग अवघड आहे. मग डायरेक्ट संध्याकाळीच. काय काय वेळेस घेत पण नाही गाडी खाली करायला लवकर, विषय असा होतो. तरी नशीब रस्ता चांगला आहे पूर्ण, नाही तर पहिला रस्ता बघितला असता तर असं वाटलं असतं की ते नसतं भरलं परवडलं असतं कुरकुम, असा विषय रस्त्याचा. ब्रिजचं काम बी आता झालेलं आहे त्या, पहिलं काय ब्रिज वगैरे काय नव्हतं. पाणी बघा कसं बारीक, थोडंसं पाणी आहे, पण पावसाळ्यात असतं या नदीला पाणी, त्याच्यामुळं जरा पहिला ब्रिज होता ते हाईट नव्हती एवढी, ब्रिजला हाईट कमीच होती. आता ह्या ब्रिजला बरीच हाईट दिलेली त्यांना. बघू आता कसं काय, किती वाजता पोचते गाडी. आता अजून तर आपल्याला 33 किलोमीटर लांब जायचं आहे, 35 किलोमीटर लांब जायचं आहे आपल्याला. आणि स्पीड ब्रेकरने एवढा वैताग आणलाय ना, म्हणजे पहिले एवढं 6 महिन्यापूर्वी आलं तर एवढं स्पीड ब्रेकर नव्हतं, पण आता एवढं टाकलेत नाही ना स्पीड ब्रेकर, हे काय बोलायचंच काम नाही. गावागावात स्पीड ब्रेकर टाकले ह्या रस्त्याला, काय गरज नव्हती स्पीड ब्रेकर टाकायची. पण आता कसं आहे, प्रत्येकाचं गाव आहे सांगणार स्पीड ब्रेकर टाकायला, किंवा काय मेन रोडला स्पीड ब्रेकर टाकलेत बघा. तर चला बघूया आता पुढं आपण किती वाजता पोचतोय काय. तर मित्रांनो आता वाजले 8:47 आपण आलोय चौफुलीच्या मागं. या उतारात, या उतार एवढा खतरनाक आहे ना, उतरताना काय वाटत नाही उतार, पण चढताना ना गाड्या चढत नाही त्या मोठ्या गाड्या. एवढा ताप होतो ना मोठ्या गाड्यांना चढायला, एकदमच चढ आहे म्हणजे एवढा भयानक चढ नाही हो, एकदम तर नाही चढ आहे एकदम वरती. त्याच्यामुळं मोठ्या गाड्या तर चढायलाच प्रॉब्लेम आहे. इथं बघा गाडी ब्रेकडाऊन झाली हा, काय तर त्याचं ॲक्सल वगैरे काय तर निघाला असेल किंवा तुटला पण असेल. गिअर टाकाय प्रॉब्लेम झाला, गिअर टाका ड्रायव्हर चुकला की चढायला ॲक्सेल वगैरे काय तर जातो, तुटतोच. म्हणजे जायचा विषय म्हणजे तो तुकडाच पडतो त्या ॲक्सेलचा, असा विषय होतो. तर आलो आपण आता चौफुलीच्या मागे. आता चौफुल्यात एक 15 ते 20 मिनिटातच पोहोचेल आपण. पोचल म्हणजे 9 वाजता पोचल, अर्ध्या तासात आपण कंपनीच्या गेटवर जायला, म्हणजे 9:30 पर्यंत आपण पोचल. आता तिथं गेल्यावर कसं काय किती वाजता घेतात गाडी खाली करायला, पहिल्यांदा महत्वाचं काम आहे की आपली एंट्री करणं. जाऊन एकदा एंट्री झाली का नाही गाडीची की मग काय विषय नाही. चहा प्यायला थांबायचं होतं, पण आता आपल्याकडे टायमिंग नाही, त्याच्यामुळं थांबून चालणार नाही आपल्याला. पहिल्यांदा गेटवर जाऊन एंट्री केली पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा महत्वाचं काय एंट्री, 9:30ला जी पहिली एंट्री महत्वाची ती. मग काय बोला तिथं पेता पोचा एंट्री केल्यावर चहा प्यायला काय विषय नाही. पण 9:30ला एंट्री नाही झाली, 10 10:30 झाली तर डायरेक्ट दुपारनंतरच मग गाडी खाली होणार, असा विषय होता. सकाळचा व्यू बघा, सकाळ सकाळ कसं आहे. सकाळी जरा मस्त वातावरण होतं, दुपारनंतर सूर्यदेवाला काय होतं काय माहिती, एवढं खवाळ देतं हे पार गरम करून टाकते सगळं पूर्ण. हे घामानं नुसतं नको होते गाडी बांधताना पालताना. आता काय आपलं जे हे आहे ते आता आपल्याला करावं लागणार, काम आहे ते करावं लागणार ना, असा विषय. बघू जाताना जमलं तर गणपतीचं दर्शन घेऊन जाणार आहे, म्हणजे जर टायमिंगमध्ये सुटली गाडी काय झालं तर. नाही तर मग आपण एक कुरकुमची देवी आहे तिथं तर पाया पडा जाणारच आहे. ते पण बघू टायमिंगमध्ये कंपनीच्या बाहेर निघालो तर जाणारच आहे आपण. तर चला बघूया आपण किती वेळ लागतोय, काय होतोय, कधी खाली होते गाडी. भावांना आता वाजलेत 9 आणि आपण आलो आता चौफुला गावात मध्ये चौफुला गावच्या चौकात आलो आता आपण. इथून राईट मारला की ह्याला जातो रोड सोलापूरला. सोलापूर म्हणजे हैदराबादला पण हा जातो रोड. इकडे जातो पुण्याला, इकडे जातो सोलापूर हैदराबादला. सोलापूरमधून चेंज होतो रोड. आता बघा इथं आलं ट्रॅफिक, फक्त एका बसवाल्यामुळं, पुढच्या बसवाल्यामुळं ट्रॅफिक लागलेला. पुढं घेणार ना लवकर, इकडून लगेच दुसरी गाडी चिटकते. गाडी
बसणार आहे का मोकार घासाघाशीची कामं करते ती. हे बसवाली आहेत ना, बसवाली एवढी म्हणजे त्रास देतात ना गाडीवाल्यांना, त्यांना तर म्हणजे कहरच करून टाकलाय बसवाल्यांना. मध्येच उभी करायची, साईडनं तुम्हाला जायचंय तसं जावा, आम्ही मध्येच उभं राहणार. ह्यांना कानून कायदा काय नाही, तर सगळं कानून कायदा आम्हालाच आहे. रस्त्यावर लावली फाईन मारणार, नो एंट्रीत गेला फाईन मारणार. बसवाल्याने किती पण ट्रॅफिक करू द्या, काय त्याला फाईन नाही, काय नाही, काय नाही. रस्त्याचा काय ह्यांना खांदून ठेवला, अख्खा रस्त्याच्या यायला पार हे लावून टाकला. लागलो आता आपण हायवेला. तिथून आता फक्त आपल्या 10 ते 12 किलोमीटर वरती जायचं आहे कंपनीत. बघूया आता काय शेवट, आता नशिबाचा खेळ आहे. गाडी खाली होती नाही होती, आणि आपल्याला फक्त 10 ते 12 किलोमीटर मध्ये एक टोल नाका लागतोय बघा. फक्त 10 ते 12 किलोमीटर साठी टोल नाका भाडा लागतो आपल्याला. जाताना 12 किलोमीटर, येताना 12 किलोमीटर, 24 किलोमीटर साठी आपल्याला 450 ते 500 रुपये टोल नाका जातो. शॉर्टकट बी नाही ना दुसरीकडून यायला, कुठनं काय करणार आहे. शेवट जायला तर लागतंच आहे ना. शॉर्टकट आहे पण तिकडून परत गाडी पाटसला निघते. असं काय टोल नाक्याच्या पलीकडे कुठं निघत नाही, टोल नाक्याच्या अलीकडे निघते. त्यापेक्षा हे रोड चांगला आहे, रस्ता पण चांगला आहे. आणि विषय असा की मोठा रस्ता आहे. तिकडून आलं की बारीक रस्ता आहे. बारीक म्हणजे पूर्ण गाडी आली की कुठं घालावी गाडी तेच कळत नाही. आणि विषय असा की रस्ता पण बारीक आहे, त्या साईड पट्ट्या पण भरल्या नाही, त्या मोठ्या एवढ्या मोठ्या साईड पट्ट्या आहेत, त्याच्यामुळे तिकडून गाडी घालू वाटत नाही. तर बघू, सूर्य पण वर आले तर गरम पण व्हायला लागले, काढायचं आहे मला. बघू आता, चहा पण प्यायचा होता, चहा पण पिलो नाही. म्हटलं पहिल्यांदा आता एंट्री करावी जाऊन. मोबाईल तिथं कंपनीच्या गेटवर आहेत, तिथून हॉटेल तिथं जाऊन चहा प्यावा. पण इथं विषय कसा होता, मागं चहा प्यायला थांबले की टाईम जाणार, परत थांबायचं आलं म्हणजे टाईम गेला की परत पुढं जायला पण टाईम होणार, असा विषय होता ना. बघू आता किती वेळ लागतोय काय. आपण तर चाललोय आपल्या पद्धतीनं 60च्या स्पीडनं. आपण 60च्या वर गाडी कधी पळवतच नाही, त्याच्यामुळे आता बघूया. शेवट नशिबाचा भाग आहे की खाली होणार नाही होणार. आता झाल्यात 9:17. आता आपण पाटसचा टोल नाका पास करून आलोय. आता पुढं जाऊन त्या चढातनंच वर काढतो गाडी, कारण की प्रत्येक वेळेस कसं पुढनं जात होतो ते चढून बारकासा चढ आहे, म्हणजे घाट आहे थोडासा बारका. तो घाट चढून पुढं जायचो आणि परत आत जायचो. आता म्हणलं जरा त्या चढातनं जात घालून रोड आहे तिकडून आत जायला. कारण की मी आता रिलायन्सचं मटेरियल इथं भरायला तो त्या टायमेला मला त्या कंपनी बशीच गेलो त्या रोडनंच. मी मला फिरून येण्यापेक्षा म्हणलं आता तिकडून सरळ जावं. आणि इथं कसं हे चढून परत पुढं जाऊन सर्व्हिस रोडला टाकून परत वरती चढायला लागतं. म्हणजे बारका चढाया तिथे बी गाडी पर 1 नंबरनं चढवायला लागते. त्यापेक्षा म्हणलं आपलं काय असेल त्या चढातनं 1 नंबरनं चढवून पुढं मग सरळ रोड आहे, काय पुढं वळायचं नाही काय नाही. डायरेक्ट आपण आपल्या कंपनीपाशीच जाते गाडी, जिथं आपल्याला खाली करायचं. आणि धुकं तर एवढं पडायला लागलं आजकाल. आता म्हणजे आता कसं आहे, गारठा चालू झाला त्यामुळे धुकं पण पडतंय. तुम्ही बघू शकता सगळं धुकं पडलेलं आहे. धुकं म्हणण्यापेक्षा आणि कंपनी इंडस्ट्रियल एरिया आहे त्याच्यामुळं धुराचा ह्याचा बी जरा इफेक्ट जास्त पडतो. या राहिलेच थोडे 6 किलोमीटर, अजून 6 किलोमीटर. कुरकुम गाव आहे, आपल्याला काय 6 किलोमीटर जायचं नाही. आपल्याला अलीकडंच आतमध्ये MIDC जायचं या कुरकुम MIDC खाली करायला. तर आता बघा घाटाला सुरुवात झाली आहे. बारकाच घाट आहे पण एवढा मोठा चढ आहे ना. गाड्या काय म्हणजे ज्या 25 टनाच्या गाड्या आहेत, 30 टनाच्या गाड्या आहेत, त्या सगळ्या पूर्ण 1 नंबरनं 2 नंबरनं चालते त्या. बहुतेक आम्हाला बी 1 नंबर द्यावं लागेल गाडीला, कारण गेलं की टेम्परेचर पण चढतं गाड्यांचं. आता का परवा दिवशी येताना तुम्ही बघितलं की टेम्परेचर किती चढतं या. उन्हाचं एवढं आता टेम्परेचर चढायला लागले ना, ते काय बोलायचंच काम नाही. गाडी लवकरच गरम व्हायला लागली असं आता, म्हणजे चढा चढाना. बघू आता कंपनीच्या गेटवर गेल्यावर काय होतं. झाली आता एंट्री. पेपर
मला फोन करतो. आता किती वाजता फोन करतोय काय माहिती. फोन करते लवकर. बघा तसं आपण तर 9:35ला एंट्री करून चाललो आहे आता गाडीकडे. एंट्री तर झाली. मेन महत्त्वाचं होतं एंट्री करणं. एंट्री तर झाली. आता बघू थोडाफार काहीतरी चहा वगैरे घेऊया, गाडीत बसूया, जाऊया. आता काय करणार मग. गाडी होते मला वाटतं 10-10:30 नंतरच घेते खाली करायला. बघूया किती वाजता घेतली पाहिजे गाडी खाली करायला लवकर, म्हणजे आपलं घरी जायला निवांत मोकळं. घरी जायचा काय एवढा विषय नाही, पण बघू आता दुसरा माल इथून काय मिळतोय काय नाही मिळत ते पण बघितलं पाहिजे. एक जोडीदार ऑफिस आहे इथं, म्हणजे ते ऑफिसमध्ये काम करतो त्या. तेव्हा बघू आता काय असेल तर सांगाल आपल्याला. सातारा बितारा काय माल असलं तर बरं होईल भेटला तर. आणि आपली गाडी आलो तर गाडीपाशी. बघू आता किती वाजता घेतात खाली करायला. आता वाजले 3 आणि गाडी झाली खाली आपली. आज बघा गाडी खाली केल्या. आपल्याला लागेल ड्रम का वाढायला, त्याच्यामुळं काय करणार आता. ही काय करत नाही ती. अवतार बघा कसा झाला आहे म्हणून. आता निघावं म्हणलं इथनं. आताशी फोन आलो घेऊन बाहेर. गाडी बी झाली खाली आपली. इथं लावली गाडी सावलीला. आता निघायचं आपल्या दिशेनं आपल्या घराकडं.